नमस्कार मित्र, सुमारे 10,000 वर्षापूर्वी नवाश्म युगामध्ये जेव्हा पहिल्यांदा मानवाने शेती करायला सुरुवात केली तेव्हापासून मालकी हक्क ही गोष्ट सुरू झाली. त्याआधी निसर्गाची जी संसाधनं आहेत ती सर्वांसाठी सारखी होती, पण जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं जी ताकद आहे ती काही विशिष्ट लोकांच्या हातामध्ये एकवटली गेली. पूर्वी राजा असायचा आणि त्याचे मजूर किंवा त्याची प्रजा असायची. आज हजारो वर्ष उलटलेली आहेत. आपल्याला वाटतं की आपण खूप सारी प्रगती केलेली आहे, परंतु आजही जे वास्तव आहे ते काही वेगळं नाहीये. आपण एका अशा सिस्टममध्ये अडकलेलो आहे जेथे श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील जे अंतर आहे ते कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चाललेलं आहे. विचार करा की आपल्या देशामधली जी अर्धी संपत्ती आहे ती फक्त 20 ते 25 लोकांच्याच हातामध्ये राहिली तर तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं काय होणार, त्यांच्या आरोग्याचं काय होणार. आज आपण अशा वळणावर उभे आहोत जेथे मध्यम वर्ग हा हळूहळू संपत चाललाय. एकीकडे खूप जास्त श्रीमंत लोक आहेत आणि एकीकडे कसे बसे उदरनिर्वाह करणारे गरीब. मध्यम वर्गाचा कणा मोडला जातोय आणि हा देश 2 वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागला जातो. पण हे सगळं आपोआप होतंय का? अजिबात नाही. आपल्या अर्थव्यवस्थेत विकासाची एक नवीन व्याख्या केली जात आहे. जर शेअर मार्केट वर जात असेल तर आपला देश प्रगती करतोय, पण जर शेअर मार्केट वर जात असेल तर तुमच्या आमच्या खिशामध्ये जो पैसा आहे तो वाढत आहे का? उलट मोठ्या कंपन्यांना टॅक्समध्ये सवलत दिली जाते आणि सामान्य माणसाच्या भाकरीच्या पिठावर GST लावला जातोय. हा योगायोग नाही तर एक पद्धतशीरपणे रचलेला कट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अशी माहिती तुम्हाला बातम्यामध्ये किंवा न्यूज चॅनलवर कधीच दिसणार नाही किंवा दाखवू दिली जात नसेल. आणि असं असेल तर मग मीडिया हा लाचार आहे असं म्हणायला पण काही हरकत नाही. पण तुम्ही म्हणाल की विकास तर होत आहे ना, पण जो विकास सामान्य माणसाला अधिक गरीब बनवत असेल तो विकास नाही तर सत्तेत असलेले राजकारणी नेते ज्याप्रमाणे घोटाळा करतात त्याप्रमाणे घोटाळाच आहे. आणि ही एक धोक्याची घंटा आहे आणि ही घंटा वाजून आज जर तुम्ही लोकांना सावध केले नाही तर लक्षात ठेवा उद्या कोणीतरी तुमची घंटा नक्की वाजवेल आणि तुम्हाला माहीत सुद्धा होणार नाही. कसं चालतं हे मॉडेल? श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब हे अधिक गरीब कसे होत आहेत जाणून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, ज्यावेळेस मी आर्थिक कट आहे असं म्हणलं त्यावेळेस तुमच्यापैकी काहींना वाटलं असेल की मी अतिशयोक्ती करत आहे, परंतु हा एक रिपोर्ट बघा. वर्ल्ड इनइक्वेलिटी लॅबने भारताला बिलियनियर राज असं नाव दिलेलं आहे. हे ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या नावासारखं वाटतं, परंतु सत्य काही वेगळंच आहे. आज भारतातील फक्त 1% लोकांकडे 22.6% उत्पन्नाचा वाटा आहे. आता याची तुलना इतिहासाशी करा. 1922 मध्ये आपण जेव्हा ब्रिटिशाच्या राजवटीमध्ये होतो तेव्हा हा दर फक्त 13% होता. मग विचार करा, आपण स्वतःच्या देशामध्ये स्वतः चालवलेल्या माणसाच्या सिस्टमने एवढी मोठी जी विषमता आहे ती कशी काय निर्माण होऊ दिली. आता हा दुसरा आकडा बघा. भारतातील 21 अब्ज देशांकडे एवढी संपत्ती आहे की ती खालच्या 70 कोटी लोकांच्या संपत्तीपेक्षाही जास्त आहे. म्हणजे 21 लोक एका बाजूला आणि 70 कोटी एका बाजूला. आणि आपल्याला टीव्हीवर दाखवलं जातंय की भारताचा जो GDP आहे तो 5 ट्रिलियनकडे वाटचाल करत आहे. मग आपल्याला प्रश्न करायला हवा की हा जो पैसा आहे हा नेमका कोणाच्या घशात जातोय? जर देश श्रीमंत होत आहे तर मग देशातील 80 कोटी लोकांना सरकारला मोफतचं राशन का द्यावं लागत आहे? जेव्हा रेशनच्या रांगेत उभ्या असलेल्या माणसाची संख्या वाढत आहे त्यावेळेस प्रायव्हेट जेटची संख्याही वाढत आहे. त्यावेळेस लक्षात घ्या की ही जी प्रगती आहे ही नैसर्गिक नाही तर मुद्दामून एका बाजूला झुकवली गेलेली आहे. हा जो संपत्तीचा प्रवाह आहे तो वरच्याकडून खालच्याकडे नाही तर खालून वर वळवलेला आहे. आता ही विषमता तुमच्या माझ्या खिशावर कशा प्रकारे परिणाम करते हे समजून घेऊयात के नावाच्या या अक्षरावरून. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की आपली अर्थव्यवस्था ही जी आहे ती केच्या आकारामध्ये वाढत आहे. केची वरची रेष बघा, ज्या भागाला श्रीमंत लोक लक्झरी कार ज्या आहेत त्या खरेदी करत आहेत. ज्यांच्याकडे आधीच संपत्ती आहे त्यांच्यासाठी शेअर मार्केट आणि रिअल इस्टेट हे सोन्याचं अंड देणारी कोंबडीप्रमाणे काम करत आहे. पण आता केची ही खालची रेष बघा, ज्या भागाला गरीब माणूस हा ज्या महागड्या वस्तू आहेत किंवा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी देखील विचार करताना दिसत आहे. हे काय दर्शवतं की जो मध्यम वर्ग आहे त्याची जी पर्चेसिंग पॉवर आहे म्हणजे खरेदी करण्याची जी क्षमता आहे ती पद्धतशीररित्या संपवली जात आहे. जेव्हा तुम्ही
₹5 बिस्किटच्या पुड्यासाठी 18% GST भरता, त्यावेळेस तुम्ही केची जी खालची रेषा आहे त्या रेषेचा भाग असता. श्रीमंताच्या ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्या महाग झाल्या तरी त्यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांच्या उत्पन्नाचा तो एक छोटासा भाग असतो. पण दुसरीकडे गरीब माणसासाठी दुधाची पिशवी थोडी जरी महाग झाली तरी पूर्ण महिन्याभराचं त्याचं जे बजेट आहे ते विस्कटलेलं आपल्याला दिसतं. आणि मध्यम वर्ग एक अशा कात्रीमध्ये अडकलेला आहे ना की ज्याच्याकडे ना श्रीमंतासारखी पॉवर आहे ना गरिबासारखं राशन. तो फक्त या सिस्टमला टॅक्स भरण्यासाठी आणि बँकेचे हप्ते फेडण्यासाठी एक इंजन म्हणून वापरला जातोय. आपण तर प्रगती करत नाही आहोत, पण आपण काय करत आहोत तर जे श्रीमंत आहेत त्यांच्या प्रगतीसाठी इंधन म्हणून काम करत आहोत. पण हा जो पैसा आहे हा फक्त आजच्या पुरताच हिरावून घेतला जात नाहीये, तर तुमच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांचं भविष्यही गहाण ठेवत आहे. मी मगाशी ज्या आर्थिक कटाचा उल्लेख केला त्याचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे शिक्षण. एकेकाळी आपण म्हणायचो की शिक्षण हे गरिबीतून बाहेर पडण्याचं एक मोठं साधन आहे, परंतु शिक्षण देखील आज एक महागडं म्हणजेच एक लक्झरी प्रॉडक्ट सारखं झालेलं आहे. आज जर एखाद्या हुशार म्हणजेच टॅलेंटेड मुलाला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला प्राथमिक शाळेपासूनच जे मोठमोठे कोचिंग्स आहेत ते लावावे लागतात. ज्या पालकांकडे पैसा आहे ते हे जे संसाधन आहेत ते विकत घेतात. मग तुम्ही म्हणता की बुद्धिमत्ता, मग ही बुद्धिमत्ता कुठे गेली? डेटा सांगतो की आपल्या देशामध्ये जे मोठमोठे IIT कॉलेज आहेत किंवा मेडिकल कॉलेज आहेत त्यांना जाणारी 60% मुलं ही उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत घरातील आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकडे डोकं आहे, टॅलेंट आहे, कष्ट करण्याची तयारी देखील आहे, परंतु या मोठमोठ्या कॉलेजच्या ज्या फीज आहेत ते भरण्यासाठी पैसा नाहीये. आणि जेव्हा तुम्ही शिक्षणाला व्यापार बनवताना त्यावेळेस तुम्ही हे जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना शर्यत सुरू होण्यापूर्वीच बाद करता. श्रीमंताच्या मुलांचं काय नाही हो, त्यांचा मुलगा नापास जरी झाला तरी त्यांच्या वडिलांचा जो बिझनेस आहे तो त्यांना सांभाळतो. पण एखादा गरीब मुलगा मागं पडला की त्याचं कुटुंब मात्र 100 वर्ष मागं जातं. गरीब आणि श्रीमंत ही जी दरी आहे ही शिक्षणामुळे कमी व्हायला पाहिजे होती, परंतु आपले एज्युकेशन सिस्टम जे आहे ते या दरीला टिकून ठेवण्याचं काम करत आहे. ही समान संधी नाही तर ज्या सुविधा आहे त्यांचा लिलाव आहे. बरं, एखाद्याने संघर्ष करून शिक्षण घेतलं, नोकरी मिळवली, तरी इथे सिस्टमचा दुसरा सापळा तयार आहे, तो म्हणजे टॅक्स. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की श्रीमंत लोक देशासाठी जास्त टॅक्स भरतात, पण वास्तवात 64% GST हा खालच्या 50% जनतेच्या खिशामधून येतो. 2019 मध्ये सरकारने कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी कपात केली, ज्यामुळे मोठ्या कंपन्यांना 1.45 लाख कोटींचा फायदा झाला. पण तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल झाला का? उलट इनडायरेक्ट टॅक्सच्या नावाखाली तुमच्या चहा आणि साखरेवर देखील जो कर आहे तो वाढवण्यात आला. आता बँकांची धोरणं बघा. मोठमोठे जे उद्योगपती आहेत त्यांचे लाखो कोटींचे जे लोन आहेत ते बॅड लोन म्हणून व्हाईट ऑफ केले जातात. त्याची उदाहरणं सांगण्याची काही गरज नाहीच. पण जर तुम्ही तुमच्या होम लोनचा किंवा एज्युकेशन लोनचा एक जरी हप्ता चुकलात तर लगेच बँक ही जप्तीची नोटीस घेऊन तुमच्या दारात उभी राहते. श्रीमंत लोकांसाठी ह्या बँका रेड कार्पेट टाकून त्यांचं स्वागत करतात, पण सामान्य माणसासाठी त्यांच्या तर रस्त्याला देखील आग लावून ठेवतात. म्हणजे ही सिस्टमच अशी बनवलेली आहे की जिच्यामध्ये जी जोखीम किंवा रिस्क आहे ही फक्त सामान्य माणसासाठी असते आणि फायदा किंवा नफा हा 20 ते 25 उद्योगपतींचाच असतो. हे मुद्दाम केलं जातंय, कारण जोपर्यंत तुम्ही कर्जाच्या हप्त्यात अडकलेले आहात तोपर्यंत तुम्ही सिस्टमला प्रश्न विचारू शकत नाही. हा तोच सुनियोजित कट आहे ज्याचा शेवट फक्त एकाच ठिकाणी होतो, श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब. टॅक्स भरण्यासाठी नोकरी तर हवी, पण आज बेरोजगारीचं वास्तव काय आहे? एक पदवीधर तरुण जेव्हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो त्यावेळेस आपलं सरकार त्याला स्वयंरोजगार म्हणतं. आपलं सरकार तर चहा विकणाऱ्याला पण स्वयंरोजगार म्हणतं. पण डिलिव्हरी बॉयचा विचार करा, 10 ते 12 तास काम करून उन्हामध्ये राबून लोकांच्या घराच्या चक्रा मारून हा तरुण महिन्याला जेमतेम 12 ते 15 किंवा 20,000 रुपये कमावत असेल. त्याला कोणताही विमा नाही, PF नाही किंवा त्यांच्या भविष्याची कुठलीही शाश्वती नाही. याला प्रगती म्हणायचं की मग आधुनिक स्वरूपामधलं जे मजुरीचं स्वरूप आहे हे स्वरूप म्हणायचं? सुशिक्षित तरुणामधील बेरोजगारीचा दर आज ऐतिहासिक उच्चांकावर आहे. याचा अर्थ असा की तुम्ही कितीही पदव्या मिळवल्या तरी तुम्हाला सन्मानजनक नोकरी मिळेल याची काही खात्री नाही. या उलट हे तरुण ज्या कंपन्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी करतात त्याचे मालक मात्र तासाला करोडो रुपये कमावतात.
श्रीमंत मुलांचे जे स्टार्टअप आहेत ते इझिली म्हणजे सहजरित्या मोठमोठे जे फंडिंग आहे ते मिळवतात, परंतु तिथेच जर एखादा गरीब मुलगा नवीन व्यवसाय सुरू करायला गेला तर ज्या बँका आहेत ते त्याला दारात पण उभं करत नाहीत. ही दरी फक्त आता बँक बॅलन्सवरती उरलेली नाही, तर ती आता आत्मसन्मानाची दरी झालेली आहे. पदवी हातात असूनही डिलिव्हरीची पिशवी घेऊन पळणारा हा तरुण म्हणजे या व्यवस्थेचा सर्वात मोठा पराभव आहे. आणि या सर्व जखमावर मीठ चोळण्याचं शेवटचं काम करते ती म्हणजे महागाई. महागाई हा गरिबावरचा सर्वात मोठा अदृश्य टॅक्स आहे. श्रीमंताची जी संपत्ती आहे ती सोन्यामध्ये, जमिनीमध्ये किंवा शेअर्समध्ये असते. म्हणजे जशी महागाई वाढते तशी या वस्तूंची जी किंमत आहे ती पण वाढते. आणि तुमच्या कष्टाची कमाई ती असते बँकेच्या खात्यामध्ये, जिथे व्याजाचा दर हा महागाईच्या दरापेक्षा नेहमीच कमी असतो. म्हणजे काहीही न करता तुम्ही दरवर्षी 10% अधिक गरीब होत चाललेले आहात. गेल्या 10 वर्षामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंचे जे भाव आहेत ते 100 ते 150% वाढलेले आहेत. पण एका मजुराची मजुरी मात्र जेमतेम 30 ते 40% वाढलेली आहे. ही दरी पैशांनी भरून निघणारी नाही, कारण महागाई ही गरिबांचं उरलेलं रक्तही आटवते. एका बापाला आपल्या मुलाच्या फीसाठी घरातील सोनं गहाण ठेवावं लागतंय, तर एकीकडे एका उद्योगपतीच्या लग्नावर 500 कोटी रुपये खर्च झाला अशा बातम्याही येतात. तेव्हा समजून जा की हा देश 2 विरुद्ध दिशांनी धावतोय. आपण एका अशा ज्वालामुखीवर बसलो की तो आर्थिक विषमतेमुळे कधीही फाटू शकतो. आणि हा शेवटचा वार आहे जो मध्यम वर्गाला कायम गरिबीमध्ये ढकलण्यासाठी घातलेला आहे. मित्र, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली, आकडे बघितले, तसेच सिस्टममधल्या पळवाट आपण बघितला. पण या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं नाही, तर तुम्हाला जागृत करणं हा होता. इतिहास साक्षी आहे, ज्या वेळेस समाजातील दरी ही आकाशाला भिडते तेव्हा कोणताही समाज शांत राहू शकत नाही. जर आज आपण ही विषमता रोखली नाही तर आपल्या देशाचा इतिहास आणि प्रगती ही फक्त कागदावरच राहील. ही केवळ पैशाची लढाई नाही, तर आपल्या सन्मानाची लढाई आहे. मित्रांनो, यावर उपाय काय आहेत? तर नंबर 1, शिक्षण आणि आरोग्य. याच्यामध्ये जे श्रीमंत आहेत त्यांच्या पैशावर वेल्थ टॅक्स लावावा आणि तो जो पैसा आहे तो गरिबाच्या शिक्षणावर तसेच आरोग्यावर खर्च व्हावा. नंबर 2, मोफत शाळा आणि दवाखाने. सरकारी शाळा आणि दवाखाने असे असायला हवेत की जेथे पैसे नाहीत म्हणून कोणाचंही शिक्षण तसेच कोणाचेही जे उपचार आहेत ते अडकणार नाहीत. नंबर 3, मतापेक्षा माणसाला किंमत. माणसाला फक्त एक मत न समजता त्याला सन्मानाने जगता येईल अशी सिस्टम. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण जोपर्यंत आपण गप्पा आहोत तोपर्यंत ही जी लूट आहे ही चालूच राहणार. जर तुम्हाला हा विषय तुमच्या भविष्याशी जोडलेला वाटत असेल तर प्रश्न विचारायला घाबरू नका, कारण जोपर्यंत प्रश्न विचारले जाणार नाहीत तोपर्यंत उत्तरं मिळणार नाहीत. खूप खूप धन्यवाद.